लोकसभेमध्ये काल बालबुद्धीचा खेळ पाहायला मिळाला। लहान मुलांची नक्कल करत मोदींची राहुल गांधींवर सडकून टीका, विरोधकांचा गदारोळ। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधान परिषदेतली निवडणूक अटळ। शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात। ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्यामध्ये गुफ्तगू। विधान परिषदेतल्या लॉबीत दोघांमध्ये चर्चा। नार्वेकरांनी शेलारांचीही घेतली गळाभेट। महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन। सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित, विरोधकांचा गदारोळ। अंबादास दानवेंच्या शिवीगाळीबाबत उद्धव ठाकरेंनी मागितली माफी, तर अंबादास दानवेंचं निलंबन एक षडयंत्र, ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर विधान भवनाच्या लॉबीत आज देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला। लाडकी बहीण योजनेत 2 बदल। वयाच्या मर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ, तर 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार। अंतर्वाली ड्रोनद्वारे टेहळणी, ग्रामस्थांचा दावा। विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला मुद्दा। सरकारचं चौकशीचं आश्वासन, Z+ सुरक्षेची सहकाऱ्यांची मागणी। दीक्षाभूमी पार्किंग आंदोलनात जिल्ह्याबाहेरून आलेल्यांची चिथावणी। पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाब उघड। 15 दिवसात संभ्रम निर्माण केला, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तांचा दावा। अहमदनगरच्या राहुरीत राजू शेट्टींचं रास्ता रोको आंदोलन। दूध उत्पादकांना 40 रुपये दर देण्याची मागणी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही आंदोलनामध्ये सहभागी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटामध्ये दाखल। पालखीसह हजारो वारकऱ्यांची पंढरपूरच्या दिशेने वाटचाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।